वासुदेवाय. आपण चौथ्या अध्यायाचा अभ्यास करतोय. या अध्यायाचं नाव आहे दिव्य ज्ञान. तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायाचा संबंध असा आहे, तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी निष्काम कर्मयोगाबद्दल बोलले होते. तर या निष्काम कर्मयोगाचं नैसर्गिक फळ ज्ञान आहे. तर इथे ज्ञान या शब्दाचे संदर्भानुसार वेगवेगळे अर्थ असतात, परंतु या चर्चेमध्ये इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. आपण भक्तीमध्ये पण ज्ञान हा शब्द वापरतो, तिथे आपला अर्थ वेगळा असतो. परंतु हा अध्याय ज्ञानयोगाचा असल्यामुळे इथे आत्मज्ञान हा अर्थ आहे. तर पहिल्या 3-4 श्लोकामध्ये भगवंतांनी ज्ञानाची परंपरा सांगितली. मग अर्जुनाने प्रश्न केला, तुम्ही इतक्या वर्षापूर्वी कसं सांगितलं, म्हणून स्वतःच्या जन्म आणि कार्याचं दिव्यत्व सांगितलं. मग ते सांगून झाल्यावरती परत निष्काम कर्मयोगाची चर्चा सुरू केली आणि सांगितलं की ज्या पद्धतीने माझ्याकडे एखादा साधक येतो त्या प्रमाणात त्या भावामध्ये मी त्याला प्रतिसाद देतो. आणि मग याच्यानंतर परंतु मग ज्ञानयोगामध्ये निष्काम कर्मयोग करून मोक्ष प्राप्तीची इच्छा ठेवणारी लोकांची संख्या खूप कमी आहे. म्हणून अधिकाधिक लोकांना भौतिक गोष्टी पाहिजे, तर असे लोक इतर देवतांची उपासना करून भौतिक गोष्टीची प्राप्तता करतात. मग असा प्रश्न येईल की परंतु हा तर अन्याय आहे. ज्ञानयोगाला आणि भक्तीला मोक्ष आहे, पण बाकीच्या मार्गामध्ये बंधन आहे. कृष्ण म्हणतात की याच्यामध्ये पक्षपात नाहीये. मी एक सिस्टम निर्माण केली आहे वर्णाश्रमाची, परंतु जो व्यक्ती त्याच्या गुणानुसार आणि कार्यानुसार त्या वर्ण आणि आश्रमामध्ये असतो. आणि नंतर मग स्वतःच्या कर्माबद्दल सांगतात की मला कुठलंही कर्मफळ बाध्य नाहीये. आणि अर्जुन हे जाणून तू पण पूर्वजांचं अनुसरण करून निष्काम कर्मयोग कर. आणि पूर्वजांचं अनुसरण करणं आवश्यक आहे, कारण कर्म काय आहे, अकर्म काय आहे, विकर्म काय आहे समजणं खूप संभ्रम निर्माण करू शकतं. त्याच्यामुळे तू हे समजून घेण्याचा प्रयत्न कर. आणि मग सांगतात की कर्मात अकर्म, अकर्मात कर्म कसं बघायचं. आणि ज्या व्यक्तीला हे समजतं त्याला मी खरा बुद्धिमान समजतो. तर त्याच्यानंतर मग कृष्ण म्हणतात, परंतु मग अशा पद्धतीने व्यक्ती मग निष्काम कर्मयोग करताना त्याची मानसिकता काय असावी, की त्याने त्याच्या कार्यातून फळाची अपेक्षा ठेवू नये. अशा पद्धतीने कार्य केल्यावर ते ज्ञान आहे त्या कार्याचं बंधनाला नष्ट करतं. मग आपण श्लोक नंबर 21, 22 आणि 23 मध्ये या योगारुरुक्षु किंवा निष्काम कर्मयोगामध्ये सिद्धी झालेल्या व्यक्तीचे लक्षण बघितले, की जसे की द्वंद्व परिस्थितीमध्ये समान राहतो, फळाची अपेक्षा ठेवत नाही. तर असे व्यक्तीचं वर्णन आहे. त्याच्यानंतर मग कुठल्याही कार्यामध्ये जर चेतना दिव्य असेल, म्हणजे उद्देश दिव्य असेल, तर त्या कार्यातल्या प्रत्येक घटकाला दिव्यत्व प्राप्त होतं. आणि एका सिद्धांतावर आधारित कृष्णाने मग भरपूर यज्ञ सांगितले, की काही लोक दिव्य ब्रह्मज्योतीमध्ये स्वतःच्या अस्तित्वाची आहुती देतात आणि निर्विशेष मोक्ष प्राप्ती. नंतर ब्रह्मचार्यांचा यज्ञ, गृहस्थांचा यज्ञ, अशा विविध यज्ञांचं कृष्णाने वर्णन केलं. तर आपण श्लोक नंबर 30 पर्यंत बघितले वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ कसे आहेत. तर सगळ्यांचा सिद्धांत एकच आहे की उद्देश दिव्य असला पाहिजे, म्हणजे त्या कार्याला यज्ञाचं स्वरूप येतं. तर 30 मध्ये कृष्ण बोलले होते की अशा पद्धतीने कार्य केल्यावर व्यक्तीला काय मिळतं. तो सर्व कल्मशापासून मुक्त होतो, म्हणजे कर्मबंधनापासून मुक्त होतो आणि त्याला यज्ञशिष्ट अमृतभुज म्हणजे यज्ञाचं उच्चिष्ट मिळतं. तर याचा अर्थ काही आचार्यांनी असं दिलंय की इतर काही गोष्टींचा लाभ, जसे की सिद्धी वगैरे मिळतात. आणि सर्वात उच्च लाभ आहे की या व्यक्तीला सनातन ब्रह्माची प्राप्ती होते, म्हणजे मोक्ष मिळतो. अशा पद्धतीने विविध यज्ञांचं जर पालन केलं तर व्यक्तीला काय लाभ होतो ते आहे श्लोक नंबर 30 मध्ये. आता इथून आपण समोर चर्चा करूया. श्लोक नंबर 31 मध्ये कृष्ण सांगतात, नायम लोको अस्ति अयज्ञस्य कुतो अन्य पुरुषोत्तम. समजा एखाद्या व्यक्तीने यज्ञ केले नाही, इथे यज्ञ न करणे याचा अर्थ असा आहे की स्वतःचे विहित कार्य न करणे किंवा दिव्य उद्देशासाठी काही त्याग न करणे.
जर असं व्यक्तीने केलं नाही, अशा पद्धतीने जर आयुष्य नाही घालवलं, तर त्या व्यक्तीला इथेही सुख मिळणार नाही आणि परलोकीही सुख मिळणार नाही. तर इथे सुख नाही मिळणार याचं स्पष्टीकरण असं देतं की जसं तुम्ही कधी ऐकलं असेल, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. तर जेव्हा व्यक्ती धार्मिक जीवन जगतो, तर त्या धार्मिक जीवनाच्या पुण्याईमुळे त्याला काही भौतिक सुविधा मिळतात. जसे की बुद्ध्यांक असेल किंवा श्रीमंती असेल. पण जर असं धार्मिक जीवन नसेल, तर मग धर्माच्या नंतरचा जो पुरुषार्थ आहे तो अर्थ आहे. धार्मिक जीवनच नसेल तर मग त्याला अर्थ पण प्राप्त नाही होणार. आणि अर्थ नाही मिळाल्यामुळे मग तो व्यवस्थित पद्धतीने इंद्रिय तृप्ती नाही करू शकणार. म्हणजे इथे पण तो सुखी जीवन त्याला नाही जगता येणार. आणि परलोकी सुख न मिळणे म्हणजे एक अर्थ असा दिला जातो की जर असं धार्मिक जीवन नसेल तर त्याला स्वर्ग प्राप्ती नाही होणार. एक इहलोकीचा अर्थ असा पण दिला की या भौतिक जगतामध्ये त्याला स्वर्ग नाही मिळणार आणि परलोकीचा अर्थ असा दिला की त्याला मोक्ष नाही मिळणार. थोडक्यात ते दोन्ही साईडनं त्याचं नुकसान होतं. कारण धार्मिक जीवनामुळे मिळालेल्या पुण्यामुळेच सर्व सुखसुविधा व्यक्तीला मिळतात. पण या व्यक्तीच्या आयुष्यात त्याने असं जीवन नाही जगला, त्याच्यामुळे मग त्याला तिथेही सुविधा नाही मिळणार आणि स्वर्ग पण मिळणार नाही. आणि परलोक म्हणजे या जगाच्या बाहेर म्हणजे मोक्ष प्राप्ती नाही होणार. तर हे 31 नंबरच्या श्लोकामध्ये अशा विहित कर्माचं पालन न केलं आणि आयुष्य केवळ भौतिक गोष्टींना उद्देश ठेवून जर जगलं तर काय नुकसान होतं याचं वर्णन कृष्णाने केलं. तर आपण हे बघितलं इहलोकी. नंतर यज्ञ केल्यामुळे भौतिक गरजांची पूर्ती होते. तर कसं भौतिक गरजांची पूर्ती होते आपण बघितलं धर्म, अर्थ, काम, मोक्षाच्या उदाहरणावरून. तर याच गोष्टीला प्रभुपादाने तात्पर्य स्पष्ट केलं की धार्मिक जीवन जगला तर अर्थाची प्राप्ती होते. अर्थ मिळाल्यावर व्यक्तीला इंद्रिय तृप्तीच्या इच्छा येतात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या. त्या सुविधापैकी एक आहे विवाहाची सुविधा निर्माण केली आहे आणि अशा पद्धतीने तो हळूहळू मोक्षाकडे वाटचाल करू शकतो. पण जर असंच आयुष्य नाही जगला तर मग त्याला इथे आणि परलोकी दोन्ही ठिकाणी सुखाची प्राप्ती नाही होणार. श्लोक नंबर 32 मध्ये कृष्ण सांगतात, एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विदितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. तर हे बहुविध यज्ञ मी जे सांगितले जसे की ज्ञान यज्ञ, द्रव्य यज्ञ, तपो यज्ञ, बऱ्याच यज्ञांचं कृष्णाने इथे वर्णन केलं. तर इथे कृष्ण सांगतात की हे जे बहुविध यज्ञ मी तुला बोललो अर्जुन, हे कुठे यांची माहिती आहे? वितता ब्रह्मणो मुखे. इथं जसं आपण चर्चा केली की एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात. इथं ब्रह्मणचा अर्थ आहे वेद. प्रभुपादांनी तात्पर्यात काय लिहिलंय? ब्रह्मण म्हणजे वेदाचे. इथं ब्रह्मण या शब्दाचा अर्थ, ब्रह्म या शब्दाचा अर्थ किंवा ब्रह्मणचा वेद असा होतो. काही ठिकाणी ब्रह्मणचा अर्थ ब्रह्मज्योती पण होते, पण इथे ब्रह्मणचा अर्थ वेद आहे. की हे जे सर्व यज्ञाची माहिती वेदांमध्ये आहे, वेदांच्या मुखामध्ये म्हणजे वेदांमध्ये आहे. आणि मग व्यक्तीने काय केलं पाहिजे? कर्मजान विद्धी तान सर्वान, या सर्वाचं ज्ञान व्यक्तीने मिळवलं पाहिजे आणि त्याच्यावर आधारित आपलं आयुष्य विहित केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने केल्यावरती त्याला काय मिळणार? एवं ज्ञात्वा विमोक्षसे. जर असं तो आयुष्य त्याने घालवलं तर इथे वेदांमधून यज्ञांना जाणलं पाहिजे याचा अर्थ असा आहे की जाणून ते आचरणात उतरवलं पाहिजे. नाहीतर केवळ ज्ञान यज्ञ माहिती पण त्याने कधी वेदांचं अध्ययनच केलं नाही तर त्याचा काही फायदा नाही होणार. तर त्याला आचरणामध्ये आणावं लागेल. जाणण्याचा अर्थ इथं आचरण आहे. जरी त्या श्लोकामध्ये शब्द आला विद्धी, विद्धी म्हणजे जाण. इथे कर असं कार्य कर असं शब्द आला नाहीये, परंतु बलदेव विद्याभूषण सांगतात की याचा अर्थ आहे की हे जाणून त्याला आचरणात आण, नाहीतर फक्त माहित असून काय फायदा. तर मग अशा पद्धतीने जर आचरणात आणलं तर तू मोक्ष प्राप्ती करशील. म्हणजे दोन्ही ठिकाणी दोन्ही दृष्टिकोनातून या व्यक्तीचा फायदा आहे. म्हणजे इथे पण त्याला त्याच्या पुण्याच्या बळावरती सुख सुविधा मिळतील आणि हळूहळू जेव्हा त्याचं हृदय शुद्ध होईल त्याला मोक्ष पण मिळेल. तर प्रभुपादांनी आणि आचार्यांनी सांगितले की मग एवढ्या विविध प्रकारच्या यज्ञांचं का वर्णन केलं? तर प्रभुपाद म्हणतात की कारण व्यक्तीच्या स्थिती वेगळ्या आहेत. जसे की
आपण आधी पण चर्चा केली होती की वर्ण आणि आश्रमामध्ये व्यक्तीची स्थिती वेगळी असेल. कधी एखादा संन्यास आश्रमात असेल किंवा एखादा गृहस्थ आश्रमात असेल, या एखाद्याचा बौद्धिक कल वेगळा असेल. तर अशा वेगळ्या लोकांच्या स्थितीमुळे विविध प्रकारची यज्ञ निर्माण केली की व्यक्तीला त्याच्या स्थितीनुसार त्याला जो यज्ञ करता येईल त्याचं पालन करून तो इथे पण सुविधा मिळेल आणि हळूहळू मोक्षाकडे वाटचाल करेल. म्हणून एवढे अनेक यज्ञांचं वर्णन केलंय. इथे ब्राह्मण म्हणजे वेद आपण बघितलं. या सर्वांचा उद्देश मनुष्याला मोक्ष प्राप्ती करून देणे आहे. प्रभुपाद मग तात्पर्य ते सांगतात पान नंबर 110 वरती. परंतु या सर्वांचा अंतिम उद्देश मनुष्याला शरीरातून मुक्त करणे हाच आहे. पण इथे इथे जीवन जगताना पण त्याला सुविधा मिळतील आणि हळूहळू मोक्ष पण मिळेल. जसं की आपण आधी पण चर्चा केली होती, शास्त्र असं नाही म्हणत की इथे तुम्ही त्रास सहन करा आणि नंतर तुम्हाला मृत्यूनंतर काहीतरी मिळेल. तर तसं सांगितलं तर कदाचित लोकांची श्रद्धा पण निर्माण होणार नाही. तर त्याच्यामुळे इथे पण लाभ आहे आणि मोक्ष पण मिळणार, अशा दोन्ही सुविधा आहेत. तर या श्लोक नंबर 33 मध्ये कुठला यज्ञ जास्त श्रेष्ठ आहे या सर्वांमध्ये याचं कृष्ण वर्णन करतात. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलम पार्थे ज्ञाने परिसमाप्यते. की द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानमय यज्ञ अधिक श्रेष्ठ आहे. तर याला आचार्यांनी कसं स्पष्ट केलंय की द्रव्यमय यज्ञ म्हणजे भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न. जसं की आपण म्हटलं काही यज्ञ करून स्वर्ग पण मिळतो. तर त्या अशा प्रकारच्या यज्ञापेक्षा आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी जे यज्ञ केला जातो, यज्ञ म्हणजे कार्य किंवा विहित कर्म, तर ते अधिक श्रेष्ठ आहे. श्रेयांना श्रेष्ठ तर असेल प्रभुपादांनी भाषांतर दिलंय. आणखीन दुसरा एक अर्थ असा पण दिला जातो की समजा एखादा यज्ञ करण्यामध्ये व्यक्ती काही भौतिक पदार्थांचा उपयोग करतो, परंतु त्या भौतिक पदार्थापेक्षा जर यज्ञाची चेतना आत्मसाक्षात्कार मिळवण्याची असेल तर तो यज्ञाचा भाग अधिक श्रेष्ठ आहे. असे दोन अर्थ घेता येतात. पण आपण एवढं लक्षात ठेवूया की यज्ञापासून भौतिक गोष्टी मिळवणे हे कनिष्ठ आहे आणि यज्ञ करून आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणं हे अधिक श्रेयस्कर आहे. अशा या पहिल्या दोन ओळीचा अर्थ आहे. मग पुढच्या दोन ओळी काय सांगतात? सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. कुणाला आठवतं व्यक्ती कधी विहित कर्माचा त्याग करू शकतो? माझा आवाज येतोय? आपण बऱ्याच वेळेस चर्चा केली की सर्वांना विहित कर्म करावंच लागतं. भक्तियोगात आपण सध्या भक्तियोगामध्ये चर्चा नाही करत आहोत. या या मार्गामध्ये व्यक्ती कधी विहित कर्माचा त्याग करू शकतो? बरं ठीक आहे. निष्काम कर्मयोग करण्याचा उद्देश काय? अरे हरी बोल. ही रिव्हिजन आहे. ती व्याख्या सांगताय तुम्ही. उद्देश काय? हा, हा उद्देश आहे. मग व्यक्ती विहित कर्माचा त्याग कधी करू शकेल? हा, हा, तुम्ही विसरू नका ना. बघा आपण काय चर्चा केली आहे की वेदांचा उद्देश आहे व्यक्तीला हळूहळू भवबंधनातून मुक्त करणे. त्याच्यासाठी वेगळे मार्ग आहेत. निष्काम कर्म, ज्ञान योग, अष्टांग योग आणि भक्ती योग. तर निष्काम कर्म योग मध्ये व्यक्ती काय करतो की आपल्या गुणांच्या आणि आश्रमाच्या स्थितीनुसार वेगवेगळे कार्य करतो. हे कार्य करत असताना त्याचं हृदय शुद्ध होतं आणि आत्मसाक्षात्कार करून नंतर तो मोक्ष प्राप्ती करतो. तर हा त्याचा उद्देश आहे. परंतु हृदय शुद्ध झाल्यावरती त्याला ते विहित कार्य करण्याची गरज नाही. कारण त्याची अपेक्षा होती की हृदय शुद्ध करायचं. आता तो तिथपर्यंत पोहोचलाय. तर त्याच्याकडे चॉईस आहे की निष्काम कर्मयोग करायचं की नाही करायचा. पण इथे तो निष्काम म्हणजे विहित कर्म त्याग करू शकतो किंवा विहित कर्म त्याग करू शकतो म्हणजे आता हा व्यक्ती काय करेल? हा, पण तो आता करणार काय?
म्हणजे त्याच्या लाईफ मध्ये काय केलं, समजा एक गृहस्थ आहे, त्याने आयुष्यभर विहित कर्म केले आणि विहित कर्म करून त्याला समजलं की सर्व जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आणि आता माझं हृदय शुद्ध आहे, मग तो काय करेल? समजा समजा त्याला हा हा संन्यास. तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं ना, ज्ञानयोगाचे बेसिक आहे की ज्ञानयोगी व्यक्तीला संन्यास घ्यावाच लागतो. म्हणून ते सर्वांसाठी कृष्ण त्याला म्हणजे काय म्हणतात, रिकमेंड करत नाही. कारण आपण आधी पण चर्चा केली ना, मिथ्याचारी वगैरे जर संन्यास घेऊन त्याच्या विहित कर्माच्या इच्छा परत आल्या तर तो मिथ्याचारी आहे. ठीक आहे, मी तुम्हाला परत त्याला सरळ करून सांगतो. तर या श्लोकात पहिल्या 2 ओळीत कृष्ण सांगतात की यज्ञाच्या भौतिक लाभापेक्षा आत्मसाक्षात्काराच्या लाभासाठी केलेला यज्ञ श्रेष्ठ आहे. या पहिल्या 2 ओळी. तर पुढच्या 2 ओळीमध्ये अशा व्यक्तीचं वर्णन आहे की ज्याचं हृदय आता शुद्ध झालंय. म्हणजे तो आता निष्काम कर्मयोगाचा त्याग करून ज्ञानयोगाचा स्वीकार करू शकतो. ज्ञानयोगाचा स्वीकार करू शकतो म्हणजे संन्यास घेणार. हे वर्णाश्रमाच्या पद्धतीनुसार आहे. किंवा जे इच्छा असेल त्याची तर तो निष्काम कर्मयोग पण कंटिन्यू करू शकतो, परंतु तिथे तो संन्यासाला पात्र आहे. म्हणून बघा पुढची ओळ काय सांगते, सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. की एक अर्थ असं सांगितलं आचार्यांनी की जेव्हा ज्ञानाची प्राप्ती होते किंवा ज्ञानासाठी हा पात्र होतो तेव्हा त्याच्या सर्वाच्या कर्माचं समापन होऊन जातं. म्हणजे आता तो व्यक्ती कर्मत्याग करू शकतो. किंवा दुसरा अर्थ असा पण घेऊ शकतो की त्याच्या विहित कार्यालाच आता ज्ञानाचं स्वरूप येतं. ज्ञानप्राप्तीसाठीचा यज्ञ भौतिक लाभापेक्षा केलेले श्रेष्ठ आहे. विहित कर्म सकाम आणि निष्काम भावनेने करता येते. सर्व कर्मांची समाप्ती ज्ञानामध्ये होते म्हणजे विहित कर्माची, आणि ज्ञान योगामध्ये सिद्धी मिळाल्यावर साधना त्याग केला जातो. ते दुसरा पॉइंट. इथपर्यंत सर्वांना समजलं? हो की नाही? समजली की नाही समजली? मग तुम्ही पटकन हो तरी बोलत जा. तर इथे काय आहे, दुसऱ्या ओळीत कृष्ण काय म्हणतात की आता त्याच्या कर्माचं ज्ञानामध्ये पर्यावसन होतं किंवा त्याला विहित कर्म करण्याची गरज नाही. थोडस आणखीन एक डीप कन्सेप्ट आहे, तो तुम्ही फक्त ऐकून घ्या. बघा जे वेगवेगळे मार्ग आहेत ना, या मार्गाचं कसं आहे की मार्ग एक आहे आणि फळ वेगळं आहे. त्याच्यामुळे जसे की निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग, या मार्गात व्यक्ती काय करतो की त्या मार्गाचा उपयोग करतो आणि जेव्हा त्याला फळ मिळतं तेव्हा तो आपली साधना सोडून देतो. जसे की निष्काम कर्मयोगाचं फळ आहे हृदय शुद्ध करणे, तर तो हृदय शुद्ध झाल्यावरती आपले निष्काम कर्मयोगचा त्याग करू शकतो किंवा करतो पण. आणि ज्ञान योगामधला व्यक्ती पण जेव्हा त्याला पण आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा तो पण ज्ञानयोगाचा त्याग करू शकतो. पण भक्तीमध्ये आपण भक्तीचा त्याग कधी करतो? आपण भक्तीचा त्याग कधी करतो? बघा, निष्काम कर्मयोगाचा त्याग कधी करतो? हृदय शुद्ध झाल्यावर. ज्ञानयोगाचा त्याग कधी करतो? मोक्षासाठी पात्र झाल्यावर. अष्टांग योगाचं पण तेच आहे. मग आपण भक्तीचा त्याग कधी करतो? करत नाही. का करत नाही? त्यालाच थोडं फिलॉसॉफिकल शब्दात कसं सांगता येईल? कारण भक्तीमध्ये साधना आणि साध्य एकच आहे. भक्तीमध्ये साधना आणि साध्य एकच आहे. म्हणजे जी पद्धत करतोय तीच पद्धत आपण नंतर शुद्ध स्वरूपात करणार. जसं की आता आपण समजा घरी भगवंतांना भोग लावतो, तर जेव्हा व्यक्ती शुद्ध चेतनेमध्ये जातो तर तो नॅचरली भोग लावतो. जसे की यशोदामाई कृष्णासाठी लोणी काढते, तर तिला असा विचार करावा लागत नाही की मला कृष्णासाठी लोणी काढायचं, मग त्याला भोग लावणार, नंतर कृष्णाला देणार, हे शास्त्रामध्ये सांगितलंय म्हणून मी करते, असा विचार नसतो तेव्हा. तेव्हा नैसर्गिक कृष्णाबद्दल प्रेम निर्माण झाल्याने व्यक्ती प्रत्येक कार्य त्या प्रेमापोटी करते. फक्त एवढाच फरक आहे, कार्य सेम राहणार, फक्त चेतना बदलते. म्हणून आपण भक्तीमध्ये नंतर पण आपल्याला हेच करायचं, परंतु इतर मार्गांमध्ये तसं नाहीये. त्यांचा मार्ग वेगळा आहे आणि सिद्धी वेगळी आहे. आणि प्रत्येक मार्गाला भक्ती सोडून
शेवटी त्यांना त्यांचा मार्ग सोडून काय करावं लागतं? हा, हे पण लक्षात ठेवा. हा, प्रत्येक मार्गामध्ये व्यक्तीला भक्ती असल्याशिवाय यश मिळू शकत नाही. याचे आपण खूप संदर्भ बघितले होते. तपस्विनो दानपरा यशस्विनो, शुकदेव गोस्वामी त्या प्रार्थनेमध्ये एक श्लोक सांगतो. तर ठीक आहे, या श्लोकामध्ये आत्मसाक्षात्कारासाठी केलेल्या ज्ञानाला जास्त श्रेष्ठ कृष्ण सांगतात. आणि जेव्हा व्यक्ती अशा दिव्य चेतनेच्या स्तरावर येतो किंवा हृदय शुद्ध होतं, तेव्हा तो कार्य त्याग पण करू शकतो किंवा त्याच्या कार्यालाच ज्ञानाचं स्वरूप येतं. इथं ज्ञानाचं स्वरूप येतं, याला आपण असं पण म्हणू शकतो की त्याला आता आत्मसाक्षात्कार होतो. म्हणजे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सगळे भक्तिमय तात्पर्य दिले. तर शेवटच्या ओळीमधून थोडस प्रभुपाद काय सांग, म्हणजे हा श्लोक काय आपल्याला समजेल. पान नंबर 191 वर, चेतनेमधील भिन्नतेवरून कधी कधी यज्ञ कर्मांना कर्मकांड सकाम कर्मे म्हटले जाते. तर कोण सांगेल हे सकाम कर्मे किंवा कर्मकांड या श्लोकामध्ये कुठल्या गोष्टीला दर्शवतं? पान नंबर 191 वरची ओळ वाचा. आणि एक आहे यज्ञकर्मांना कर्मकांड किंवा सकाम कर्मे, तर कधी कधी ज्ञानकांड किंवा सत्य शोधार्थ ज्ञान असे म्हटले जाते. आता कुठला शब्द कुठल्या यज्ञासाठी असेल आठवतं? बरं ठीक आहे. या दोन्हीपैकी द्रव्य यज्ञ कुठला आहे आणि ज्ञान यज्ञ कुठला आहे? हा, तुम्हाला मी बोललो ना, जो श्लोकाचा काय म्हणतात त्याला अर्थ आहे, तोच प्रभुपदांनी या ओळीमध्ये स्पष्ट केला आहे. की जे सकाम कर्म किंवा स्वर्ग प्राप्ती संपत्ती प्राप्तीसाठी जो यज्ञ केले जातात, ते द्रव्यमय यज्ञ आहे. द्रव्यमय म्हणजे भौतिक. आणि जे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी जे कार्य केलं जातं, ते ज्ञानमय आहे. आता समजलं का? काही प्रश्न आहे याच्यामध्ये? ठीक आहे, तर आता आपण समोर जाऊया. तर आता पुढच्या श्लोकामध्ये हा श्लोक जो आहे 34 नंबरचा, गुरु आणि शिष्याचा संबंध कसा असावा याच्यासाठी कुठेही जर क्लास दिला जातो तर हा श्लोक वापरला जातो. फक्त भक्तीमध्ये नाही, इतर मार्गामध्ये पण हा श्लोक खूप महत्वाचा आहे. गुरु आणि शिष्याचा संबंध सांगणारा श्लोक आहे आणि खूप प्रसिद्ध आहे. तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदिक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शिन. तर बल्य विद्याभूषणने असं स्पष्टीकरण दिलं की मागच्या श्लोकामध्ये तो व्यक्ती आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरती पोहोचलाय. कारण आपण तिथे म्हटलं ना, त्याची सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्त येते, त्याच्या सर्व कर्माला तर ज्ञानाचं स्वरूप आलं. तर 34 नंबरच्या श्लोकामध्ये एका आचार्याने असं सांगितले की आता त्याला समोरची प्रगती करण्यासाठी किंवा परमात्मा साक्षात्कार किंवा भगवान साक्षात्कार करण्यासाठी एका वैष्णव गुरुचा आश्रय घ्यावा लागेल किंवा वैष्णवांची सेवा करावी लागेल. किंवा हा जर अर्थ आपण नाही घेतला आणि असं जरी समजले की समजा कुठल्याही व्यक्तीला म्हणजे भौतिक ज्ञान असो किंवा निष्काम सकाम काही असो, ज्ञानासाठी त्याला गुरुकडे जावंच लागणार, कारण स्वतः त्याला माहिती किंवा मार्गदर्शन होणार नाही. मग गुरुकडून ज्ञान मिळवण्यासाठी त्याची काय पात्रता असली पाहिजे याचं वर्णन या श्लोकामध्ये आहे. तत्विधी, आता याच्या आधी आपण चर्चा केली होती. तत् हा शब्द आपण कशासाठी वापरला होता, कोणाला आठवतं? हा, सार नाही, सार कुठं, सार नाही. आपण हा तत् शब्द आधी पण आला होता बघा. कुठे कोणत्या श्लोकात आला होता तत्? तिथे आपण म्हटलं होतं तत् या शब्दाचा अर्थ आहे, कोणत्या श्लोकामध्ये तत् आलं होतं, कोणाला आठवतं का? आपण तिथे बोललो होतो तत् म्हणजे हा, याच्यामध्ये आहे. कृष्ण स्वतःच्या जन्म आणि कर्माबद्दल सांगतो. श्लोक नंबर किती आहे तो? 9 जन्म कर्माचे दिव्यम एवं विवेती तत्वतः. तर तत्वतः मध्ये आपण बोललो होतो ना तत् म्हणजे काय. आता आठवतं का कोणाला? का विसरले?
ही बोल तुम्ही काही नोट्स पण काढत नाही आणि परत ऐकत पण नाही. तत्चा काय अर्थ होता? आपण म्हटलं की कृष्णाचं जन्मकर्म दिव्य आहे, हे तत्वतः जाणणे. तत्व जाणल्यावर ती व्यक्ती मोक्ष प्राप्तीसाठी पात्र होतो. तर तिथे तत्चा अर्थ काय होता? तत्चा अर्थ ब्राह्मण होता. लक्षात ठेवा. ठीक आहे, मला वाटतं जास्त टेक्निकल होते म्हणून तुम्हाला कन्फ्युजन होते. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक श्लोक सांगितला होता. वदन्ति तत्त्व तत्त्वविदं तत्त्वमेत ज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. तर ठीक आहे, काही हरकत नाही. तरी मी का तत् शब्दाबद्दल बोललो इथे, की इथे हा श्लोक काय सांगतो, तत्त्वविधी म्हणजे तत्ला जाणण्यासाठी. तर इथे तत् आता कोण सांगेल तत् काय असेल आता केलेल्या चर्चेवरून? एवढं सरळ मी कसं विचारणार? तत्विधी. आपण मागच्या श्लोकामध्ये बोललो की हा व्यक्ती आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानापर्यंत आलाय. आता याला तत्ला जाणायचंय. ठीक आहे, काही हरकत नाही इथे. ठीक आहे, ब्रह्मन पण म्हणू शकतो. विविध यज्ञांचे ज्ञान प्रभुपादांनी दिलंय, पण आजच्या याच्यातून मी सांगतोय की आता मागच्या श्लोकामध्ये तो आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचला, पण त्याला भगवान साक्षात्कारासाठी गुरुकडे जावं लागेल असं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं होतं. तर त्या दृष्टिकोनातून तत् म्हणजे भगवान हा अर्थ होतो. ठीक आहे, हरकत नाही. जास्त कन्फ्युजन करू नये. मी फक्त तुम्हाला परत 2 ओळीमध्ये सिंपल करून सांगतो. एक सरळ सरळ अर्थ असा आहे श्लोकाचा की वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञाचं ज्ञान मिळवण्यासाठी व्यक्तीने गुरुकडे जावं, कारण आधी यज्ञ सांगितले ना सर्व. आणि दुसरा अर्थ असा आहे की आता तो आत्मसाक्षात्कारापर्यंत आलाय, परंतु भगवान साक्षात्कारासाठी त्याने वैष्णव गुरुकडे जावं. असे 2 अर्थ. तर ठीक आहे, काही का उद्देश असे ना, मग गुरुसोबत त्याचं आचरण कसं असावं? पहिली गोष्ट आहे प्रणिपात. प्रणिपात म्हणजे काय? हा, नमस्कार. याचा अर्थ काय होतो? नमस्कार करणे म्हणजे काय असलं पाहिजे स्वभावात? नम्रता हा, नम्रता. ही पहिली पात्रता आहे शिष्याची. बघा तुम्ही जर या या श्लोकाला आपण बघितलं ना, भाषांतर वाचलं ना, इथे कुठंच लिहिलं नाही की त्याचा आयक्यू जास्त असला पाहिजे किंवा तो ब्राह्मण परिवारात असला पाहिजे किंवा संन्यासी असला पाहिजे. असं एकही शब्द नाही की त्याला बुद्धी. बघा, बुद्धी पण शब्द नाही आला. सगळ्यात पहिली पात्रता काय सांगितली? नम्रता. तर हे याच्यामध्ये पण येतं बघा, 13व्या अध्यायामध्ये कृष्ण सांगतील की ज्ञान प्राप्तीसाठी कुठले गुण आवश्यक आहेत. 18 गुणांचं वर्णन केलंय. तर पहिला गुण आहे अमानित्वम अदंभित्वम, अहिंसा शांती आर्जवम. अमानित्व म्हणजे नम्रता. तर आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी बुद्धीपेक्षा नम्रतेला जास्त महत्व आहे. जसं की आपण संसार धावाच्या प्रार्थनेमध्ये पण गातो की केवळ गुरुच्या आदेशावर श्रद्धा जरी असेल तरी व्यक्तीला ज्ञान मिळू शकतं. आणि गुरुच्या उपदेशावर श्रद्धा नाहीये किंवा नम्रता नाहीये आणि किती जरी शास्त्र वाचन केले तरी शास्त्र येईल किंवा श्लोक पाठ होतील, पण बोध नाही होणार, म्हणजे आध्यात्मिक प्रगती नाही होणार. त्याच्यासाठी नम्रता हा पहिला गुण आहे. म्हणजे तुम्ही थोडंसं याच्यावरती विचार करा. बघा, कृष्ण कुठे सांगत नाही त्याच्या बुद्धीचं वर्णन. कुठल्या पात्रता? पहिली पात्रता नम्रता आहे. आता आपण शाळेत मुलांना टाकताना पहिली पात्रता नम्रता विचारतो का? कोणीच विचारत नाही. किंवा एखाद्या IAS ऑफिसर व्हायचं असेल तर IQ वगैरे बघतील किंवा दुसऱ्या काही गोष्टी बघतील. परंतु अध्यात्मामध्ये पहिली पात्रता आहे नम्रता. नंतर दुसरी गोष्ट, मग काय करावं? केवळ नम्र राहून काही उपयोग नाही. तर त्याला उत्सुकता पण असली पाहिजे आध्यात्मिक प्रगतीची. त्याने काय केलं पाहिजे? परिप्रश्न. परिप्रश्न म्हणजे गुरुला प्रश्न विचारले पाहिजे की मी कोण आहे? हे भौतिक जगत काय आहे? इथून बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे? असे व्यवस्थित प्रश्न विचारले पाहिजे. प्रभुपाद तात्पर्यात लिहितात की अंध 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 अनुसरण आणि एका ठिकाणी या श्लोकामध्ये अंध अनुसरण आणि विवेक शून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवले आहे. म्हणजे केवळ नम्रता आहे, गुरु काही पण सांगतो आणि हा बुद्धी वापरतच नाही. गुरुची पण पतन होणार आणि शिष्याचं पण होणार, ते पण चुकीचं आहे. आणि विवेक शून्य प्रश्न म्हणजे प्रश्न विचारायचे मग काही पण विचारत बसणार की गुरु मी कुठली कार घेऊ किंवा कुठले कपडे घेऊ, हे गुरुला नाही विचारलं पाहिजे. गुरुला विचारण्याचे प्रश्न हे अध्यात्माशी संदर्भित असले पाहिजे. तर हा दुसरा गुण आहे.
आणि तिसरी त्याचा गुण आहे सेवया, म्हणजे गुरुची सेवा केली पाहिजे. तर हे उपनिषदांमध्ये बऱ्याच ठिकाणी याच्या संदर्भात एक श्लोक परत परत येतो. काय ब्रह्मनिष्ठम श्रोत्रियम समित पाणी. जर त्याला ब्रह्माचं ज्ञान असेल पाहिजे असेल तर समित पाणी, पाणी म्हणजे हात, समित म्हणजे लाकडं, की त्याने हातामध्ये लाकडं घेऊन जावं. कशाला? गुरुला मारायला. शिष्याने हातात लाकडं घेऊन जायचं काय अर्थ असेल? स गुरुम एवाभिगच्छेत श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम समित पाणी. समित पाणी म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, पाणी ग्रहण म्हणतात आपल्याकडे. पाणी म्हणजे हात आणि समित म्हणजे लाकडं. तर हातामध्ये लाकडं घेऊन जावं म्हणजे काय अर्थ आहे आता एवढ्या चर्चेमधून? गेस. प्रश्नाचा मुद्दा ठीक आहे. प्रश्न हे उत्तर. हा, सेवा. कारण आधी गुरु काय यज्ञ करायचे ना, तर मग शिष्यांना, तुम्ही कधी सिरियल मध्ये बघितलं असेल, कृष्ण आणि सुदामा एकदा जंगलामध्ये गेले होते लाकडं आणायला. तर हे फक्त एक प्रतिकात्मक आहे. म्हणजे लाकडं घेणे ही एकच सेवा नाही, इतर पण काही सेवा असतील गुरुच्या, पण सांगण्याचा उद्देश आहे की गुरुची सेवा केली पाहिजे. तर हे आहे पहिला गुण नम्रता. दुसरं, त्यांनी व्यवस्थित प्रश्न विचारावे अध्यात्माशी संदर्भित, आणि गुरुची सेवा केली पाहिजे. कारण गुरुची सेवा केली तेव्हाच गुरुला त्याच्यावरती दया येईल आणि ते सांगतील. कारण कुणीही असं उगीच ज्ञान का देणार? म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये दया पण उत्पन्न झाली पाहिजे ना, की याला आपण सांगावं. तर याच्यामध्ये तर उपदेशांचे ते ज्ञानेन सत्वदर्शन, जर असा स्वभाव असेल तर हे तत्वदर्शी जे लोक आहेत किंवा गुरु आहे ते ज्ञानाचा उपदेश करतील, असे भगवंत सांगतात. तर या श्लोकावरती कितीही चर्चा केली तर कमीच आहे, पण चर्चा करण्यापेक्षा हा आत्मसात करण्यासाठी जास्त महत्वाचा श्लोक आहे. जसं की मी जेवढं ऐकलं आणि बघितलं की प्रभुपादांच्या शिष्यांची प्रभुपादांबद्दल जे प्रेम आहे ते मी नंतरच्या पिढीत नाही पाहिलं. म्हणजे मला स्वतः पण राधानाथ महाराजांबद्दल एवढं प्रेम, आदर आहे पण प्रेम नाहीये. आता एकदा न्यू वृंदावनला प्रभुपाद गेले होते. न्यू वृंदावन अमेरिकेत आहे. तर प्रभुपाद बोलले होते की मला संदेश खायचा आहे. संदेश एक दुधापासून बनवलेला पदार्थ आहे. तर त्याच्यामध्ये काय करतात, पनीर बनवलं जातं आणि जितकं पनीरला जास्त घासलं जाईल तितका चांगला संदेश तयार होतो. आता तर मशीन आल्या, तेव्हा मशीन नव्हते, तेव्हा राधानाथ महाराजांनी पूर्ण रात्रभर जागून पनीर घासलं होतं, परत 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 परत, आणि मग सकाळी एकदम संदेश बनवून प्रभुपादांना पाठवला होता दुसऱ्याकडून. तेव्हा प्रभुपादांनी जेव्हा तो संदेश खाल्ला तेव्हा प्रभुपाद बोलले की आयुष्यामध्ये मी इतका चांगला संदेश कधीच खाल्ला नाही. तर हे चौपाटी मंदिरामध्ये सगळ्या भक्तांना ही स्टोरी माहिती आहे. तर महाराजांनी जे संदेश काय अर्ध्या तासात पण तयार होतो, एवढं रात्रभर करण्याची गरज नाही, पण एकदम बेस्ट गुरुला सेवा द्यायची म्हणून महाराजांनी रात्रभर त्या पनीरला दगडावरती घासत घासत एकदम सॉफ्ट केलं. तर सगळ्यात चांगला संदेश कशाला म्हटलं जातं, की ज्याला तोंडामध्ये ठेवताच जो विरघळेल तो चांगला संदेश. तुमच्यापैकी कोणी संदेश खाल्ला का? तुम्ही आता जीवीला आले की आईस्क्रीम खाता, संदेश खात नाही, मग काय करणार? पुढच्या वेळेस आले की संदेश खा, आणि ही महाराजांची मग तुम्हाला गोष्ट लक्षात राहील चांगली. तर हा बंगाली पदार्थ आहे संदेश रसगुल्ला. तर त्याच्यामध्ये जितकं जास्त घासाल तितका चांगला संदेश बनतो. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की इतकं प्रेम होतं महाराजांचं त्यांच्या गुरुबद्दल, तीच जी गोष्ट अर्ध्या तासात पण होती त्यासाठी पूर्ण रात्र त्यांनी घातली. आणि आणखीन यमुना माताजी बद्दल पण अशी एक स्टोरी आहे. यमुना माताजी श्रील प्रभुपादांच्या अमेरिकेच्या शिष्या होत्या. तर प्रभुपाद जेव्हा त्यांना भारतात घेऊन आले तर प्रभुपाद मला वाटतं मुंबईहून अमृतसरला जात होते पंजाब मेलने. पंजाब मेलने जात असताना प्रभुपादांचे शिष्य आणि यमुना माताजी सोबत होत्या. तर प्रभुपाद बोलले की मला गरम भात खाण्याची इच्छा आहे. तर रेल्वेमध्ये गरम भात कुठून भेटणार? तर मग यमुना माताजी त्या पॅन्ट्री कारमध्ये गेल्या आणि त्या पॅन्ट्रीवाल्यांना बोलल्या की मला माझ्या गुरुसाठी भात बनवायचा आहे. तर ते बोलले की असं आम्ही कोणाला अलाउड करत नाही, आमचा जो भात आहे तुम्ही तो घ्या. तर बऱ्याच वादविवाद झाल्यावरती तरी पण ते ऐकत नव्हते. तेव्हा यमुना माताजी बोलल्या की जर मला नाही भात बनवू दिला तर मी गाडीमधून उडी टाकणार. आणि खरंच उडी टाकायला गेल्या होत्या. तर तेव्हा ते घाबरले रेल्वेचे स्टाफ आणि त्यांनी
त्यांना भात बनवू दिलं. तर अशी खूप उदाहरणं आहेत. प्रत्येक शिष्याचं प्रभुपादांबद्दल असंच प्रेम आहे. काही काही शिष्य तर असे आहेत की प्रभुपादांना एक शब्द पण बोलले नाही. फक्त प्रभुपादांनी त्यांच्याकडे बघितलं, त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांनी प्रभुपादांसाठी दिलं. जसे की देवामृत महाराजांचं उदाहरण आहे. तर सांगण्याचा उद्देश काय आहे, तर हे गुरुबद्दल प्रेम, नम्रता हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तर जसे की समजा आता आज हा चॅप्टर संपेल, त्याच्यामुळे मी थोडं इकडच्या तिकडच्या गोष्टी करतोय. एका व्यक्तीने प्रभुपादांना चॅलेंज केलं होतं की तुम्ही खरंच एवढे प्रचार करता तर पाकिस्तानमध्ये जाऊन प्रचार करा. तर प्रभुपादांनी त्यांच्या एका शिष्याला पाकिस्तानमध्ये पाठवलं. ब्रह्मानंद प्रभू त्यांचं नाव आहे. तर त्यावेळेस इंडिया पाकिस्तानचं 1971चं युद्ध सुरू होतं. तर प्रभुपादांना खूप चिंता होती की युद्धामध्ये कदाचित त्यांचा मृत्यू होऊ नये. तर असा या लोकांनी इतका त्याग केलाय. प्रभुपादांच्या एका शब्दावरती कोणी आफ्रिकेला गेलं, कोणी चीनमध्ये गेलं, पाकिस्तानमध्ये गेले. तर त्याच्यामुळे यांची प्रगती खूप जास्त आहे. कधी कधी असं वाटेल की यांना एवढे श्लोक, काही काही भक्तांना श्लोक एवढे सांगता येत नाहीत किंवा क्लास त्यांचा एवढा मुद्देसूद नसतो, परंतु त्यांची आध्यात्मिक प्रगती खूप जास्त आहे. आता आम्हाला महाराजांनी सांगितलं की जव्हारच्या खेडेगावात जाऊन प्रचार करा, पण आम्हाला जावंसं वाटत नाही कारण गुरुबद्दल प्रेम नाही. जव्हारच्या खेड्यात जाण्याची इच्छा नाही. विचार करा, ती व्यक्ती अमेरिकन श्रीमंत घरची मुलं पाकिस्तानमध्ये जायला तयार झाली. तर जितकी शरणागती आहे, जितकं गुरुबद्दल प्रेम आहे, तितकं ज्ञान जास्त प्राप्त होणार. जसं की आपण आधी पण बऱ्याचदा चर्चा केली की हे आध्यात्मिक ज्ञान केवळ बुद्धीने नाही मिळत, याच्यामध्ये आशीर्वाद, गुरुची कृपा या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर हा श्लोकावरती नेहमी चिंतन केलं पाहिजे आणि महाराजांच्या, प्रभुपादांच्या शिष्यांचं आठवण केली पाहिजे. दुसऱ्या जनरेशन मध्ये पण असे काही भक्त आहेत, जसे की गौरांग प्रभू आणि राधानाथ महाराज. राधानाथ महाराजांसाठी गौरांग प्रभू कधीच खेड्यात गेले नव्हते, पण जेवी तयार करण्यासाठी पहिल्यांदा खेड्यात आले. तर आणि गुरुसाठी त्यांनी एवढं करून दाखवलं. त्याच्यामुळे जेव्हा गौरांग प्रभू क्लास देतात, त्या क्लासचा परिणाम वेगळा असतो. तर हे सगळे हा श्लोक समजायला पण सोपा आहे, पण याच्यावरती चिंतन करण्याची गरज. प्रभुपाद तात्पर्यामध्ये ते सांगतात की समजा मेडिकलचे पुस्तक घेऊन कोणी डॉक्टर होत नाही, तर व्यक्तीला दुसऱ्या डॉक्टर कडून शिकावं लागतं. तसंच अध्यात्मामध्ये पण केवळ शास्त्र वाचून बोध नाही होत, तर गुरुची सेवा, नम्रता आणि व्यवस्थित प्रश्न विचारून व्यक्ती प्रगती करू शकतो. त्यानंतर काय आहे, मग प्रभुपाद या तात्पर्यामध्ये फसवे गुरु, चांगले गुरु या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण देतात. आपण कर्णधार या क्लासमध्ये हे सगळं आपण चर्चा केलेली आहे, त्याच्यामुळे परत चर्चा करण्याची गरज नाहीये की गुरु कसा असावा. तुम्ही स्वतः जरी तात्पर्य वाचलं तरी जास्त काही कठीण नाही. श्लोक नंबर 35 मध्ये कृष्ण सांगतात, यज्ञात्वा पुनर्मोहम एवं यास्यसी पांडव येन भूतानी अशेषानी द्रक्ष्यसी आत्मनी अथोमयी. मग हे ज्ञान मिळाल्यावरती काय फरक पडेल? हे ज्ञान यज्ञात्वा न पुनर्मोहम, परत तू मोहात नाही पडणार. तर इथे मोहाचा अर्थ आहे की स्वतःला शरीर समजणं. की अर्जुन स्वतःला शरीर समजत होता आणि त्याच्यामध्ये म्हणत होता की भीष्म माझे आजोबा आहेत, द्रोण माझे गुरु आहेत, दुर्योधन माझा भाऊ आहे. ते शरीराच्या स्तरावरती संबंध बघत होता, परंतु हे सगळे स्वतंत्र नित्य आत्मा आहेत हे त्याला समजत नव्हतं. परंतु जेव्हा व्यक्ती अशा पद्धतीने गुरुच्या आश्रयामध्ये राहून प्रगती करतो, तेव्हा त्याचा हा जो शारीरिक मोह आहे तो नष्ट होतो. यज्ञात्वा न पुनर्मोह, अर्जुन परत मोहामध्ये असा व्यक्ती नाही येणार. आणि मग त्याचा दृष्टिकोन कसा असेल, येन भूतानी अशेषानी द्रक्ष्यसी आत्मनी अथोमयी. तर तो व्यक्ती बघतो की सगळे प्राणी मात्र हे भगवंतांचे अंश आहेत. जसं की आपल्याला सध्या फक्त थिओरिटिकली माहिती आहे, पण साक्षात्कार नाही. पण या स्तरावरती आल्यावरती व्यक्ती त्याला समजतं की सगळ्यांचा भगवंतांशी कसा संबंध आहे. तर या स्तरावरती जेव्हा व्यक्ती प्राण्यांवरती प्रेम वगैरे करतो, तर ही चेतना वेगळी असते. तर बघितले, या ज्ञानाने तुला जीव काय आहे, त्यांचे स्वरूप काय आहे, भगवंत कसे या सर्वांचे पोषण करतात, हे सगळ्या गोष्टी समजतील. आणि ते भ्रम म्हणजे स्वतःला शरीर समजणे. तर ज्ञानाचा काय परिणाम होणार, इथे प्रभुपादांनी वर्णन केले. प्रभुपादांनी भ्रमावरती थोडं अधिक स्पष्टीकरण दिलं तात्पर्यामध्ये की म्हणजे जो पवित्र आत्मा आहे तो स्वतःला शरीर समजतो. माझे शरीर समजण्यामुळे तो कसा या संसारामध्ये अडकत जातो, परंतु त्याची खरी स्थिती काय आहे की खरी स्थिती
मुक्ती हित्वा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. मी कृष्णाचा अंश आहे आणि त्याच्यामुळे कृष्णाची सेवा करणे हे माझं कर्तव्य आहे, ही त्याची मूळ स्थिती आहे, असा प्रभुपाद या मोह या शब्दावरती स्पष्टीकरण देणारं तात्पर्य सांगतात. श्लोक नंबर 36 मध्ये अपि चेत असी पापेभ्य सर्वभ्य पापकृत्तम सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनाम संतरिष्यसि. की अर्जुन, की समजा खूप पापी जरी व्यक्ती असेल आणि खूप त्याने पापकर्म जरी केले, परंतु जर त्याने या ज्ञानाची प्राप्ती केली किंवा या ज्ञानाच्या इथं प्लव म्हणजे हे आहे, बोट आहे, बोटाला प्रभुपादांनी काय लिहिलं, ज्ञानरूपी नौका. तर या ज्ञानरूपी नौकेने तो वृजिनम या जगाला, तुम्ही पण ऐकलं असेल कधी भवसागर म्हणतात, तर वृजिनम म्हणजे भवसागर. तर या ज्ञानाच्या नौकेचा आधार घेऊन व्यक्ती या भवसागराला पार करू शकतो. तर इथे ज्ञान म्हणजे काय, कोण सांगेल? ज्ञान म्हणजे काय? शाळेचे, कॉलेजचे डिग्री? आध्यात्मिक ज्ञान तर खूप मोठा शब्द झाला. स्पेसिफिक या चर्चेमध्ये भगवंताविषयीचं ज्ञान तर भक्तीमध्ये आहे. हा, आपण निष्काम कर्मेवरची चर्चा करतोय ना. जर भक्तिमय तात्पर्य घेतलं तर भगवंतांचं ज्ञान, पण या संदर्भानुसार आत्मज्ञान. जेव्हा त्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा त्या आत्मसाक्षात्काराचं ज्ञान त्याला या नौकेसारखं काम करतं आणि या भवसागरातून त्या व्यक्तीला तारून घेऊन जातं. भवसागरातून घेऊन जातं म्हणजे काय अर्थ आहे? कुठे जाणार? हा, पण कुठे जाणार? सत्यलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, पाताळ. हा, या 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 संदर्भानुसार उत्तर द्या. आपण कुठल्या? हा हा, वृजिनम संतरशीचा बाकीच्या मार्गांचा उद्देशच काय? मोक्षप्राप्ती आहे ना. तर ही आत्मसाक्षात्काराचं ज्ञान आणि नंतर ऑफकोर्स त्याला परमात्मा साक्षात्कार करावाच लागेल, जो भक्तीचा पाठ शिल्लक आहे त्याच्या सहाय्याने. तर या ज्ञानाच्या नौकेने तो हा संसार तरून जातो, म्हणजे त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते. तर तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी हे जे दिव्य ब्रह्म आहे ते त्याचा आधार आणि स्वरूप कृष्णच आहे याचं स्पष्टीकरण दिलंय. परंतु त्याच्या आधी आचार्यांनी काय सांगितलं की इंग्लिश मध्ये याला हे म्हणतात पॅराडॉक्स, मराठीत पॅराडॉक्सला काय म्हणतात? पॅराडॉक्सला मराठीत काय म्हणतात? ठीक आहे. बघा, विरोधाभास. ते विरोधाभास काय आहे की व्यक्ती ज्ञानयोगासाठी पात्र कधी होतो? हा, हृदय शुद्ध झाल्यावर. हृदय शुद्ध झाल्यावर तो पाप करेल का? नाही. या श्लोकात सांगतात की जरी ज्ञानी व्यक्तीने पाप केलं तर याचा अर्थ दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध संकल्पना आहेत. एक तर पापी असेल तर तो ज्ञानयोगाला पात्र नसेल, किंवा ज्ञानयोगापर्यंत आला असेल तर पापी नसेल. समजते मला काय म्हणायचंय? समजते का नाही समजते? नाही. बघा, तर या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की अशा ज्ञानी व्यक्तीने पाप जरी केलं तरी त्याला ती ज्ञानरूपी नौका तारून घेऊन जाईल. परंतु समस्या अशी आहे की जर व्यक्ती ज्ञानासाठी पात्र झाला म्हणजे त्याचं हृदय शुद्ध आहे, म्हणजे त्याच्याकडून पाप होऊ शकत नाही, आणि समजा त्याच्याकडून जर पाप झालं म्हणजे तो ज्ञानी व्यक्ती नाही. आता समजलं? हा, तर इथे आचार्याने स्पष्टीकरण दिलं की हे फक्त ज्ञानाचे महत्व सांगण्यासाठी असं कृष्ण बोलतात. ज्ञान स्तरावरती व्यक्ती पाप कर्म करू शकत नाही कारण त्याचं हृदय शुद्ध आहे. फक्त समजावण्यात म्हणजे ज्ञान किती महान आहे हे सांगण्यासाठी कृष्ण असे बोलतात. जसं की मी उदाहरणामध्ये लिहिलं होतं, सूर्य पश्चिमेला उगवला तरी मी असं करणार नाही. म्हणजे सूर्य कधीच पश्चिमेला उगवत नाही, परंतु मी हे करणार नाही या गोष्टीवरती भर देण्यासाठी असं उदाहरण वापरलं. तर हा अर्थ आहे. आणि नंतर तात्पर्यामध्ये आणि आपण आधी पण चर्चा केली होती की भक्तीमध्ये आणि ज्ञानामध्ये हा फरक आहे. की भक्तीमध्ये समजा एखादी चूक जरी झाली, पाप जरी झालं तरी भक्ती शुद्ध स्वतःच करते. पण समजा ज्ञानी व्यक्तीकडून चुकून जरी पाप झालं तर ज्ञान त्याला शुद्ध नाही करू शकत.
हा भक्तीमध्ये आणि ज्ञानामध्ये फरक आहे. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये पूर्ण भक्तिमय स्पष्टीकरण दिलं की ते ब्रह्म म्हणजे कृष्णाचाच अंश आहे. कृष्णाच्या शरीराचा प्रकाश म्हणजेच ब्रह्म आहे आणि ब्रह्मसंहितेनुसार कृष्ण सर्व अवतारांचा आधार आहे. ईश्वर परम कृष्ण किंवा रामादी मूर्तीषु कला नियमेन तिष्ठन्. तुम्हाला कुणाला आठवतं गीतेमध्ये कुठे कृष्ण सांगतात की ब्रह्मज्योतीचा मीच आधार आहे? ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम्. आणि ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी पण म्हणतात यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी. त्याच्या शरीराची प्रभा हीच दिव्य ज्योती आहे. तर या वेगळ्या संदर्भाचं प्रभुपादांनी पहिल्या उतार्यामध्ये स्पष्टीकरण दिले. नंतर मग ब्रह्मज्ञानानंतर भगवत साक्षात्काराची गरज याच्यावरती प्रभुपादांनी स्पष्टीकरण दिले. आणि मग एक मिनिट, प्रभुपादांनी मी आधीच्या तात्पर्याचं सांगत होतो. या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी की जेव्हा व्यक्तीला आपला संबंध समजतो भगवंतासोबत तेव्हा त्याला हे ज्ञानच इथून तारून घेऊन जातं, याच्यावरती भर दिलाय. तर या श्लोकामध्ये एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा, बाकी विसरलं तरी चालेल, की या स्तरावरती या व्यक्तीचे सर्व पापकर्माचा नाश होऊन जातो. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बस आहे. आता हा श्लोक नंबर 37. यथैधांसी समिधोग्निर भस्मसात कुरुते अर्जुना ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा. की अर्जुन समजा एखादा खूप मोठी आग लागली असेल तर ती आग मोठ्या मोठ्या लाकडांना जाळून भस्म करून टाकते. तसंच जेव्हा व्यक्तीमध्ये या ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा त्याच्या भस्मसात कुरुते सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते तथा. तर मागच्या श्लोकात आणि या श्लोकात एवढाच फरक आहे की मागच्या श्लोकात कृष्ण बोलले की अशा व्यक्तीचे पापकर्म भस्म नष्ट होतात. या श्लोकात कृष्ण सांगतात की सर्व कर्म नष्ट होतात, म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही नष्ट होतात. आणि आपण आधी पण चर्चा केली होती की पाप आणि पुण्य दोन्ही नष्ट होणं आवश्यक आहे मोक्षासाठी. कारण पुण्य जरी असेल तरी त्याला मग स्वर्ग प्राप्ती होणार आणि तिथे त्याला जावंच लागणार. तर प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये पापकर्म सर्व कर्म नष्ट होणे याला स्पष्टीकरण देताना कर्माचे प्रकार सांगितले. प्रारब्ध कर्म, अप्रारब्ध कर्म. तर प्रारब्ध कर्म म्हणजे आपण या आयुष्यामध्ये ज्याला भोगत आहोत किंवा ज्याच्यामुळे काही आपल्याला सुविधा मिळतात किंवा काही दुःख मिळते त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. अप्रारब्ध कर्म म्हणजे पुढच्या जन्मामध्ये ज्याला आपल्याला सामोरं जावं लागेल त्याला म्हणतात अप्रारब्ध कर्म. आणि या दोन्हीच्या आधीचे जे स्तर आहेत त्याला म्हणतात कुटम आणि बीजम. म्हणजे थोडक्यात पाप किंवा पुण्यकर्म कसं फलित होतं याचे क्रम आहेत. तर या सर्वांना भक्ती नष्ट करू शकते, परंतु ज्ञानयोगामध्ये अप्रारब्ध, कुटम आणि बीजम नष्ट होतं, प्रारब्ध नष्ट होत नाही. कारण प्रारब्ध नष्ट झालं तर त्याचं शरीर नष्ट होईल. कारण आपलं हे शरीर कर्मामुळे मिळालंय आपल्याला, आणि जर कर्म संपून गेले तर मग शरीर नष्ट होऊन जाणार. परंतु ज्ञानयोगामध्ये या व्यक्तीच्या शरीराला मेंटेन केलं जातं जोपर्यंत तो मोक्ष मिळवत नाही. परंतु भक्तीमध्ये प्रारब्ध कर्म पण नष्ट होतं. मग आपलं प्रारब्ध कर्म नष्ट झाल्यावर आपला मृत्यू का होत नाही आता? एक सिद्धांत असा आहे की आपल्याला शरीर प्रारब्ध कर्मामुळे मिळतं. मग समजा प्रारब्ध कर्मच नष्ट झाले तर आता शरीरच राहायला नाही पाहिजे, कारण ते कर्मापासून शरीर तयार झालंय. आणि आपण असं म्हणतो की जेव्हा भक्तीमध्ये येतो तेव्हा ते सगळेच कर्म नष्ट होतात, मग आपलं शरीर का नष्ट का होत नाही आता? काही गेस? का जास्त टेक्निकल वाटतंय? हा, तर बघा आपलं जे शरीर आहे आधीच्या कर्मामुळे मिळतं. त्याच्यामुळे काही लोक खूप सुंदर असतील किंवा काही लोक सुंदर नसतील, कारण त्यांचे जसे कर्म आहे तसे शरीर मिळणार. पण इथे आपण चर्चा करतोय की जेव्हा भक्तीमध्ये व्यक्ती येतो त्याचे सर्वच कर्म नष्ट होतात. म्हणजे ज्या आधारावरती शरीर निर्माण झालं तो आधारच नष्ट होतोय, मग शरीर पण नष्ट व्हायला पाहिजे, का नष्ट होत नाही? ठीक आहे, समजा भक्तीचं वर्णन असं समजलं तर ठीक आहे. भक्ती नष्ट होत नाही म्हणण्यापेक्षा भगवंतांच्या इच्छेने भक्ताचं शरीर राहतं, हे महत्वाचे. या दोन मार्गामध्ये एवढाच फरक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, आपण आता भक्तीमध्ये आलो तर आपण ज्योतिष्याकडे जाऊन विविध प्रकारचे
दान, यज्ञ वगैरे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? का नाही? हा, हा, भक्ती कर्मकांड ठीक आहे, पण या या चर्चेनुसार सांगा. आता जे जस्ट बोललो ना आपण त्याच्यावरून सांग. बरं ठीक आहे, आपण जेव्हा ज्योतिषाकडे जातो, ज्योतिष काही बरं वाईट सांगतो, तो कशाच्या आधारावर सांगतो? कर्माच्या. भक्तीमध्ये कर्म राहतात का? नाही राहत. मग आपण त्याच्याकडे जाऊन काय फायदा आहे? समजलं का आता? हा, त्याच्यामुळे आपल्याला ज्योतिषाकडे जायची गरज नाही. बरं, मग आपण असं बघतो की भक्ताच्या आयुष्यामध्ये पण कधी कधी खूप दुःख येतात. काही काही भक्तांना मोठे मोठे आजार पण होतात. मग त्यांच्याकडे तर कर्म नाही, मग त्यांना आजार काय येतो? कारण आजार आणि चांगल्या गोष्टी पाप आणि पुण्याने येतो. मग भक्तांना का आजार होतात? अरे तुम्ही सगळं परत मागे येत आहे. मी चर्चा अशी केली आहे की भक्तीमध्ये कुठलंच कर्म राहत नाही. अप्रारब्ध, कुटम, बीजम सर्व नष्ट होतं. आणि या कर्मामुळेच व्यक्तीच्या आयुष्यामध्ये रोग किंवा सुखसुविधा येतात. आता या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर भक्तीमध्ये कर्म नाही असा सिद्धांत आपण शिकलो, मग तुम्ही परत कसे काय म्हणता की कर्मामुळे त्याला आजार येतोय? म्हणजे तुम्हाला समजलंच नाही. हा, हे एक उत्तर बरोबर आहे. आणखीन दुसरं? दुसरं कारण काय असू शकतं? हा, ते दोन्ही एकसारखंच आन्सर झालं. ठीक आहे, दुसरं कारण आहे वैष्णव अपराध. जर समजा एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये जर दुःख येत असतील, तर आपण असं नाही म्हटलं पाहिजे की ज्योतिषाकडे जा, हे यज्ञ करा, हे दान करा. म्हणजे भक्त म्हणजे कोण? ज्याला श्रद्धा आहे, गीतेवरती श्रद्धा आहे, हरे कृष्ण महामंत्रावरती श्रद्धा आहे, अशा व्यक्तीच्या आयुष्यातले सगळेच कर्म नष्ट होतात. परंतु कधी कधी सामान्य व्यक्तीपेक्षा भक्ताच्या आयुष्यात जास्त दुःख येतं. नेहमी आजारी आजारीच. तर याचे दोन कारण असू शकतात. एक तर कृष्ण त्याला त्या व्यक्तीला अधिक गंभीर बनवण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये टाकतात, कारण अशा वेळेस व्यक्ती थोडा नम्र होतो. किंवा ज्या व्यक्तीने काही वैष्णव अपराध केला असेल तर त्याचं त्याला फळ मिळत असेल. याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा की जेव्हा व्यक्ती भक्तीमध्ये येतो त्याच्यावरती कर्माचा प्रभाव राहत नाही. हे खूप महत्वाचा सिद्धांत आहे. तर हे ब्रह्मसंहितेमध्ये पण ब्रह्माजी सांगतात. कर्माने निर्दहती किंतुच्या भक्ती भाजा, महत्वाचा सिद्धांत आहे. नंतर आता 38 नंबरच्या श्लोकामध्ये नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम ह्य विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. तर ज्ञानासारखी शुद्ध गोष्ट काहीच नाहीये पवित्र करणारी. पण हे ज्ञान कधी मिळतं? कालीन आत्मनी विंदती. कालीन आत्मनी म्हणजे समजा या व्यक्तीला ज्ञान मिळवायचं, मग तो काय करणार की निष्काम कर्मयोगाला सुरुवात करणार. निष्काम कर्मयोगाला सुरुवात केल्यानंतर लगेच नाही, दुसऱ्या दिवशी नाही म्हणू शकणार की अरे मी आज निष्काम कर्मयोग केला, मला ज्ञान उद्या पाहिजे. तर कालेन आत्मनी विंदती ही हळूहळू, म्हणजे सगळ्याच मार्गात वेळ लागतो, भक्तीमध्ये किंवा निष्काम कर्मयोगात. तर हे आत्मसाक्षात्कार होण्यासाठी वेळ लागतो. आणि हे ज्ञान कुठून मिळतं? असे बाहेरून डिग्री मिळते का? नाही. आत्मनी विंदती. आत्मनी विंदती म्हणजे स्वतःमध्ये तो या ज्ञानाचं आस्वादन करतो. या श्लोकात लक्षात ठेवण्याच्या दोनच गोष्टी आहेत की कालेन म्हणजे काही काळानंतर, निष्काम कर्मयोगाचा अवलंब केल्यावर काही काळानंतर ज्ञान मिळतं. आणि हे ज्ञान बाहेरून कोणी सांगू शकत नाहीये की या व्यक्तीला मिळाले, त्याला त्याची स्वतःची आजची अनुभूती आहे. तर हा श्लोक आहे. तर कृष्ण काय सांगितलं? निष्काम कर्माच्या पालनाने ज्ञान हे हृदयातून प्रकट होते. कालांतराने ज्ञान आपोआप प्रकट होते. त्यासाठी संन्यास वगैरे घेऊन बाहेर काही दाखवण्याची गरज नाही. तर ठीक आहे, एवढंच आपल्या याच्यात महत्वाचं आहे. 39 नंबरच्या श्लोकात कृष्ण सांगतात की कोणाला ज्ञान मिळतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणाधी गच्छति. श्रद्धावान लभते ज्ञान, ही व्यक्तीला श्रद्धा असली पाहिजे. तर बघा आता हे इथे एक समजण्यासारखी गोष्ट ही आहे की साधक ज्या मार्गाचा आहे त्याला त्या मार्गाच्या शास्त्रावर श्रद्धा असली पाहिजे. आता इथे आपण कोणत्या मार्गाच्या व्यक्तीची चर्चा करतोय? हा, निष्काम कर्म, हे महत्वाचं आहे. तर ज्याला निष्काम कर्मयोगाच्या शास्त्रामध्ये श्रद्धा असली पाहिजे, तरच त्याची प्रगती होईल.
आता आपल्याला श्रद्धा निष्काम कर्मयोगाच्या शास्त्रात असली पाहिजे की कुठल्या शास्त्रात असली पाहिजे? आपल्याला भक्तिशास्त्रामध्ये श्रद्धा असली पाहिजे. भक्तिशास्त्र म्हणजे भगवद्गीता, भागवतम, भक्तिरसामृत सिंधू असे. जसं की तुम्ही समजा जर महाभारत वाचलं तर महाभारत हे धर्मशास्त्र आहे, भक्तिशास्त्र नाहीये. म्हणून महाभारतातल्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये हे याला याला स्वर्ग मिळाला, त्याला स्वर्ग मिळाला असं वर्णन येतं. कारण ते धर्मशास्त्र आहे. तर जास्त किचकट नाही करायचं, फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्या मार्गाचा साधक आहे त्याला त्या मार्गाच्या शास्त्रांमध्ये श्रद्धा असणं आवश्यक आहे. भक्ती योगीला भक्तिशास्त्रामध्ये, निष्काम कर्मयोगीला धर्मशास्त्रामध्ये किंवा मनुस्मृती अशा ग्रंथामध्ये श्रद्धा असावी लागते. कारण असं भौतिक जगतामध्ये पण श्रद्धेशिवाय व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही. जर त्याला कॉन्फिडन्सच नाहीये की मी अभ्यास करून काही यश मिळवेल तर मग त्याला काय यश मिळणार? तर फेथ असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. कुठे गेलं? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर समिती. श्रद्धा असावी, नंतर हळूहळू इंद्रिय नियंत्रित करावे आणि असं केल्यावरती मग त्याला काय मिळतं? ज्ञानम लब्ध्वा, ज्ञान मिळतं. ज्ञान मिळाल्यावरती मग काय होतं? पराम शांती. पराम शांतीला आपण इथे असं म्हणू शकतो की त्याला मोक्ष मिळणार. शांतीचा इथं अर्थ मोक्ष आहे. तर इथे लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की शास्त्रामध्ये श्रद्धा खूप महत्वाची. आणि एक थोडीशी संबंधित संकल्पना अशी आहे की आपण जर भक्ती मार्गामध्ये आहोत तर आपण भक्तिशास्त्रच वाचले पाहिजे. उद्या तुम्ही पतंजली योगसूत्र घेऊन त्याला वाचत बसले तर थोडी गडबड होऊ शकते. कारण त्याच्यामध्ये त्या मार्गाचं वर्णन असणार. मग भक्तीमध्ये डाऊट नको तयार व्हायला. त्याच्यामुळे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगतो की त्याचे कोणाचे पण क्लासेस ऐकत बसत जाऊ नका. कारण तो व्यक्ती कुठल्या शास्त्रातून सांगतो हे आपल्याला माहिती नाहीये. तेव्हा श्रद्धा दूषित होऊ शकते. त्याच्यामुळे ऐकताना पण वाचताना पण खूप जागरूक राहायला पाहिजे. संस्कृत मध्ये लिहिलं म्हणजे कुठलंही पुस्तक वाचायचं असं नाही. तर आपण कुठले कुठले पुस्तक वाचले पाहिजे? त्यासाठी भगवद्गीता आणि भागवतम सगळ्यात त्या महाभारत वाचत बसून दुसरे प्रश्न विचारू नका. हे महत्वाचं आहे बरं का. रामायण पण भक्तिशास्त्रच आहे. पण एकदम प्युअर भक्तिशास्त्र म्हटलं तर श्रीमद भागवत. कारण श्रीमद भागवतमच्या दुसऱ्या श्लोकात शुकदेव गोस्वामी व्यासदेव सांगतात धर्म प्रोजित कैतवत्र. या ग्रंथामध्ये कैतव धर्माला पूर्णपणे काढून टाकले. कैतव धर्म म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष, स्वर्गप्राप्ती, मोक्षप्राप्ती या सगळ्याला कैतव म्हणजे फसवा धर्म म्हटले. म्हणून जर भक्तिशास्त्राचा सर्वोच्च ग्रंथ असेल तर श्रीमद भागवतम. याच्यामध्ये इतर मार्गाला काही वावच दिली नाहीये. त्याच्यामुळे कोणते पुस्तकं वाचताय, कोणाचे क्लासेस ऐकताय हे थोडं लक्ष देऊन नाही घ्या. ऐका आणि वाचा. ऐकू शकता कुणाचेही, परंतु प्रत्येक पंथाचा, प्रत्येक संप्रदायाचा, प्रत्येक मार्गाचा एक मूड असतो. तर तुमचा मूड मध्ये गडबड झाली तर मग असं डाऊट येऊ शकतो. तर ठीक आहे, हा सोपाच होता. आता 40 नंबरच्या श्लोकात कृष्ण सांगतात की मग कोणाला यश नाही मिळत. 39 मध्ये सांगितलं यश कोणाला मिळतं? ज्याला श्रद्धा आहे, इंद्रिय नियंत्रित करून हळूहळू निष्काम कर्म करतो त्याला यश मिळणार. आणि 40 मध्ये सांगितलं की कोणाला यश नाही मिळणार. कोणाला यश नाही मिळणार? अज्ञ. अज्ञ म्हणजे ज्याला शास्त्राचं ज्ञान, आपण अडाणी म्हणतो त्याला संस्कृतमध्ये अज्ञ म्हणतात. त्याला माहितच नाही निष्काम कर्मयोग काय, कसं करायचं, अशा व्यक्तीला काय यश मिळणार? दुसरं आहे अश्रद्धाना. अश्रद्धाना म्हणजे ज्याला शास्त्र तर खूप माहित आहेत पण शास्त्रामध्ये श्रद्धा नाही. तर असे कोण लोक असतात? प्रश्न बघा माझा काय की व्यक्तीला शास्त्र खूप येतं, भगवद्गीतेची 700 श्लोक पाठ आहेत, परंतु त्याला गीतेमध्ये श्रद्धा नाही किंवा कृष्ण नावाचं एक म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे या गोष्टीवर त्याला श्रद्धा नाही. असे कोण लोक असू शकतात? मागच्या वेळेस बोललो. नाही अजून नाही. ठीक आहे, तर हे लोक जे आधुनिक युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करतात ना, हे लोक तसे असतात. यांना शास्त्र खूप माहित असतं परंतु केवळ पीएचडी मिळवण्यासाठी, त्याच्यामध्ये ते स्वतःला श्रद्धा ठेवत नाही, केवळ इन्फॉर्मेशन साठी करतात. तर हे लोक आहेत अश्रद्धाना. आणि सगळ्यात शेवटचा आहे संशयात्मा. संशयात्मा म्हणजे असा व्यक्ती की जो की त्या मार्गामध्ये येतो निष्काम कर्म किंवा भक्ती योग मध्ये, परंतु या मार्गात आल्यावरती तो बघतो की
वेगवेगळे मतप्रवाह आहेत किंवा भक्तांमध्ये पटत नाहीये, अशा गोष्टीमुळे तो मग या मार्गावरती संशय करतो आणि या मार्गाचा त्याग करतो. तर हा तिसऱ्या प्रकारचा व्यक्ती आहे. या तिघांमध्ये सर्वात जास्त टीका कृष्ण तिसऱ्या व्यक्तीवर करतात, संशयात्मा व्यक्ती. की संशयात्मा म्हणजे काय, की ज्याला एवढ्या कष्टाने एखादा प्रामाणिक मार्ग मिळाला, परंतु छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्याने ती साधना सोडून दिली. कारण समजा एखादा व्यक्ती अज्ञ आहे, म्हणजे त्याला ज्ञान नाही, त्याला आपण ज्ञान देऊ शकतो. एखादा व्यक्ती अश्रद्धान आहे, त्याला पण श्रद्धा निर्माण करण्याचा चान्स आहे. आणि एकदा संशय निर्माण झाला की संशय काढण्याला खूप कठीण आहे. संशयाला काय औषध नाही काहीतरी म्हणतात ना, काय संशयाला काय नाही, संशयाला काय नाही म्हणतात. ठीक आहे, मला एक मिनिट, ठीक आहे. हा हा, तर ठीक आहे. अं, स्वभावाला औषध ते मला माहिती, पण संशयासाठी काहीतरी वाक्यप्रचार आहे. संशयाचं भूत असं काहीतरी म्हणतात. ठीक आहे. तर हा तिसरा प्रकारचा व्यक्ती सर्वात दुर्दैवी आहे. मग याच्यासाठी उपाय काय आहे, की महान आचार्यांच्या उपदेशाचं अनुसरण करावं आणि हळूहळू श्रद्धा निर्माण करावी. श्लोक नंबर 41 मध्ये कृष्ण काय सांगतात, योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संशीर्ण संशयम आत्मवंतम न कर्माणी निबद्धन्ति धनंजय. की अर्जुन, या निष्काम कर्मयोगाचं पालन करून संन्यस्त कर्माणं, तर एका आचार्याने असं सांगितलं, जेव्हा हृदय शुद्ध होतं तेव्हा संन्यास घेऊन कर्माचा त्याग केला जातो आणि ज्ञान संशीर्ण संशयम, आणि ज्ञानाच्या साह्याने सगळे संशय दूर होतात. असा व्यक्ती आत्मवंतम न कर्माणी निबद्धन्ति धनंजय, म्हणजे हा व्यक्ती कुठल्याच कर्माच्या बंधनाने बांधला जात नाही. कारण आता कसा बांधला जाणार, आता हृदय शुद्ध झालंय. ज्याने निष्काम कर्मयोगाचे पालन करून ज्ञानाची प्राप्ती केली आणि या ज्ञानाने सर्व संशय दूर झाले आहेत, असा व्यक्ती कर्मबंधनाने बद्ध होत नाही. निष्काम कर्म पूर्ण झाल्याने तो कर्मत्याग करू शकतो, संन्यास घेऊ शकतो, आणि ज्ञानाच्या साह्याने संशय दूर आणि आत्मसाक्षात्कार, तेव्हा कर्मबंधन नाही. आता या स्टेजला त्याला विहित कर्म करण्याची गरज नाही. आता शेवटचा श्लोक, तस्मात अज्ञान संभूतम हृत्स्थम ज्ञानासीनात्मन चित्वैनम संशयम योगम अत्तिष्ठोत्तिष्ठ भारत. त्यामुळे अर्जुन, तस्मात, तस्मात मन शब्द आल्यावरती आपण काय म्हणतो, तस्मात शब्द आल्यावरती काय, हा हा निष्कर्ष आहे. आता या पूर्ण अध्यायाच्या चर्चेचा निष्कर्ष कृष्ण अर्जुनाला इथे सांगतात. तस्मात अर्जुन म्हणून तू काय कर, तस्मात अज्ञान संभूतम, अज्ञानाने तयार झालेला अंधकाराला, कुठे, हृदयामध्ये, हृदयामध्ये म्हणजे अंतकरण किंवा चेतना, त्याला तू काप. कशाच्या साह्याने काप, ज्ञान असीना, असीना म्हणजे तलवार, ज्ञानाच्या तलवारीने या अज्ञान रूपात तयार झालेल्या अंधकाराला तू काप. आणि चित्वैनम संशयम योगम, आणि निष्काम कर्मयोगाचं पालन करून सगळे संशय नष्ट कर. आणि काय कर आता, अत्तिष्ठोत्तिष्ठ भारत, आता उठ, रथामध्ये उठून उभा राहा आणि युद्ध कर. कारण कृष्णाला अर्जुनाला निष्काम कर्मयोगच करायचं सांगायचं होतं ना, म्हणून म्हणतात की आता तू या ज्ञानाच्या तलवारीने सगळे संशय दूर कर, की हा माझा मामा आहे, हे माझे आजोबा आहेत, आणि आपल्या विहित कर्मास करण्यासाठी अर्जुन उठ, उभा राहा आणि तयार हो. तर हे झाल्यावरती अर्जुन युद्ध करायला तयार होतो का? कारण अर्जुन जर तयार झाला असता तर पुढचे अध्याय बोललेच नसते ना. त्याच्यानंतर आणखीन 14 अध्याय बाकी आहे. तर आता आपण बुधवारी बघू, एवढं ऐकून परत अर्जुनाचं काय कन्फ्युजन होतं आणि कृष्ण त्याला काय स्पष्टीकरण देतात. तर आपण निष्काम कर्मयोग पण बघितला, ज्ञानयोग पण बघितला. तर आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? सर्व समजलं? आहेस मग? हा, आता याला कसं स्पष्ट केलं जातं, की बिल्डिंग वरून उडी मारायची ही आपल्या हातात आहे, पण एकदा उडी मारल्यावर हातपाय तुटणार की नाही तुटणार ते आपली इच्छा, आपल्या इच्छेवरती डिपेंड नाही. उडी मारली म्हणजे तुटणार. आपण, तुम्हाला आठवत असेल मागच्या गुरुवारी जेव्हा चर्चा केली होती जन्म कर्माच्या मे दिव्यम, तिथे आपण चर्चा केली होती की कृष्णाला कर्माने शरीर नाही घ्यावं लागत, आपल्याला कर्माने मजबुरीने शरीर घ्यावं लागतं. जर आपल्या मजबुरी नसतं तर मग आपण शरीर निवडलं असतं ना.
की शरीरामध्ये किती शक्ती असावी, बुद्धी किती चांगली असावी, पण आपण असं निवडू नाही शकत. याचा अर्थ आपण आपल्या त्या कर्माने मजबूर आहे शरीर घेण्यासाठी. ठीक. हा, तर आता आज केलेल्या चर्चेवरून तुम्ही मला उत्तर द्या. आज केलेल्या चर्चेवरून आपल्याला परत स्वर्ग आणि नरक जावं लागेल की नाही लागेल, आजच्या चर्चेवरून उत्तर द्या. हाच तर डाऊट आहे. एवढी भक्ती म्हणजे आपल्याला काही एकदम शुद्ध भक्ताची अपेक्षा नाहीये. तर ठीक आहे, मी तुम्हाला कधी चर्चा केली नसेल केली, तर हे इस्कॉनमध्ये 10-15 वर्ष भक्ती करून पण लोक असेच बोलतात. परंतु जर भक्ती रसामृत सिंधूचा अभ्यास केला, तर रूप गोस्वामींनी क्लिअर सांगितलंय की ज्या क्षणी व्यक्तीला श्रद्धा निर्माण होते की गीता प्रामाणिक शास्त्र आहे आणि हरे कृष्ण महामंत्राने माझी प्रगती होईल, त्या क्षणाला त्याचे सर्व कर्म नष्ट होतात. तुम्ही असे विचार करू नका रे कधी कधी मला क्रिकेट बघावं असं वाटतं किंवा कधी कधी आधीचे पिक्चर आठवतात, मी तर शुद्ध भक्त नाहीये, असं नाहीये. आपण शुद्ध भक्त नाहीये, पण आपली श्रद्धा शुद्ध आहे. या दोन गोष्टी भिन्न आहेत. श्रद्धा शुद्ध असणे आणि शुद्ध भक्त असणे ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु श्रद्धा शुद्ध असल्यामुळे आपले सर्वांची कर्म नष्ट आहेत याच्यावरती तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा. नाही तर कोणत्या बाबाकडे जाऊन काही दोरे वगैरे घेऊ नका. येस, माझा तुमचा कसं डाऊट क्लिअर झाला? हा, नाही 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 सर, गंमत केली मी. तर आता मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा, तुम्ही शुद्ध भक्ती करताय का अशुद्ध भक्ती करताय? का बरं? तुम्ही तर तुम्हाला आधी बघितलेले पिक्चर आठवतात की नाही? काय अहो, तुम्ही मला आजच्या चर्चेवरून उत्तर द्या. मी तो एक सिद्धांत तुम्हाला सगळ्याला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता आपली श्रद्धा शुद्ध आहे, आपण शुद्ध भक्त नाहीये. आपण शुद्ध भक्ती करतोय, आपण शुद्ध भक्त नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला कर्माच्या प्रभावाने आपण प्रभावित आहोत. पिक्चर आठवणं हे सगळ्या गोष्टी वेळ लागेल आपल्याला शुद्ध व्हायला. कदाचित काही जन्म पण लागतील. परंतु असा कधीच विचार करू नका की आपण एवढे प्रगत भक्त नाहीये, आपल्याला स्वर्गात जावं लागेल किंवा नरकात जावं लागेल. हे चुकीची संकल्पना आहे. रूप गोस्वामी याचं खंडन करतात. सावंत सर, तुमचा काय प्रश्न आहे? हा. ते सर तुम्हाला मी सांगितलं. महाभारत हे धर्मशास्त्र आहे आणि श्रीमद भागवतम हे भक्तिशास्त्र आहे. तर महाभारतामध्ये धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून वर्णन केलंय की ते स्वर्गात गेले, परंतु पांडव कुठे गेले याचं खरं वर्णन भागवतम मध्ये आहे. आता आपण तुम्हाला मी सांगितलं होतं ना की जेव्हा अर्जुनला कळतं की भगवंतांनी पृथ्वीचा त्याग केलाय, तेव्हा सर्व पांडव हिमालयाकडे जातात आणि भगवत प्राप्ती करतात. तर याचं स्पष्टीकरण आचार्य असं देतात की पांडवांचा लोकव्यवहार हा धर्मशास्त्रासारखा होता, परंतु आंतरिक मन हे भक्तीचं होतं. कारण समाजात सगळ्यांनाच भक्तीची श्रद्धा असेल असं नाहीये, म्हणून तसं वर्णन केलं जातं. परंतु तुम्हाला मी समजण्यासाठी एक वेगळा प्रश्न विचारतो. नरनारायण ऋषीमध्ये अर्जुन कोण आहे? नर आहे. तर मग मग हा नित्यमुक्त जीव आहे, तर नित्यमुक्त जीव स्वर्गात जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. त्याचा अर्थ कोणत्या वर्णनावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, भागवतम की महाभारत? हे लक्षात ठेवा. याच्यामुळे तुम्हाला मी म्हटलं की श्रद्धेनुसार ते शास्त्र वाचले पाहिजे, नाही तर गडबड होते. फक्त आचार्यांचं स्पष्टीकरण मी तुम्हाला एवढं सांगतो की पांडवांचा लोकव्यवहार धर्मशास्त्रासारखा होता, परंतु आंतरिक श्रद्धा ही भक्तीची होती, कारण हे सगळे नित्य पार्षद आहेत. सावंत सर तर क्लिअर आहे का? आणखी नाही डाऊट क्लिअर झाला? वेळ लागेल, वेळ लागेल. हा थोडा जास्त डीप कन्सेप्ट आहे, वेळ लागेल. पण आपल्याला स्वर्गात नाही जायचं एवढं तरी लक्षात ठेवा बस. आणखीन दिव्या माताजी तुम्ही ऍक्सेस केला. नाही नाही, तेच तर मला सांगायचं आहे. अपराध आणि कर्मामध्ये वेगळी गोष्ट आहे. उलट एका दृष्टिकोनातून
कर्म सोपं आहे, अपराध अधिक कठीण आहे. कारण कर्माला पुसता येतं पण अपराधाला लगेच पुसता येत नाही. म्हणून जास्त जागरूक राहावं लागतं. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की अपराध आणि कर्म हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण जेव्हा भक्तीमध्ये येतो, अपराध जरी केले तर आपण परत कर्मामध्ये जात नाही. कृष्णच त्या व्यक्तीला शिक्षा देऊन परत सुधारण्याचा प्रयत्न करतात. फक्त खूपच जास्त जर अपराध केले तर व्यक्तीची भक्ती पण सुटू शकते. असं पण बघण्यात आलंय की श्रद्धा राहत नाही, म्हणजे जप करावं असं वाटत नाही, शास्त्र ऐकावं असं वाटत नाही. खूप जास्त अपराध झाल्यावर असा पण परिणाम बघायला गौरांग प्रभू सांगतात की 1000 अपराध झाल्यावरती जपाचा कंटाळा येतो, 10,000 अपराध झाल्यावरती व्यक्ती जप सोडून देतो, असं त्यांनी मी ऐकले, पण त्याचा मला संदर्भ माहिती नाही. तर त्याच्यामुळे पापापेक्षा अपराध जास्त भयंकर आहे. म्हणून आपण नेहमी माफ करा माफ करा हेच बोलत राहतो. तर ठीक आहे दिव्या माताजी, कावेरी माताजी. हा हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा खूप डिफरन्स. पाप जेव्हा करतो तेव्हा आपल्याला शिक्षा शिक्षा यमराज देतो, जेव्हा अपराध करतो तेव्हा कृष्ण शिक्षा देतो. ठीक आहे, कावेरी माताजी तुमचा काय प्रश्न आहे? हा, का नाही घडत? का नाही घडत? का नाही घडत? बाबा सरांची सेवा करता की नाही तुम्ही घरी? त्यांना तुम्ही वैष्णव समजत का? ती वैष्णवच आहे, तीच तुमची सेवा आहे. प्रांशूची सेवा, वेदांची सेवा आहे, तीच वैष्णव सेवा आहे. वैष्णव सेवा म्हणजे तुम्ही कोणाला वैष्णव समजताय? जे लाल कपड्यामध्ये आले ते का? हा, कोण? राधानाथ महाराजांनी एकदा सांगितलं होतं, एक माताजी मंदिरात सेवा करण्यासाठी आली होती आणि त्यांना म्हणजे काही दिवसापूर्वीच मूल झालं होतं. तर ती विग्रहांची सेवा करायला आली होती, स्वयंपाक बनवायला. तर महाराज बोलले, तुझ्यासाठी विग्रह तुझा मुलगा आहे. जोपर्यंत तो मोठा होत नाही, तू मंदिरामध्ये सेवा करायला यायचं नाही. आता आपल्याला राधानाथ महाराजांचा संदर्भ आहे, त्याच्यामुळे याच्यात काही डाऊट ठेवू नका. बाबा सर आहेत का क्लासमध्ये? बाबा सर बघा, ते तुम्ही आणखी तुम्हाला त्यांनी वैष्णव नाही मानलं. तर ठीक आहे. तुमच्या गृहस्थ आश्रमामध्ये घरच्यांची सेवा हीच वैष्णव सेवा आहे. आणि जेव्हा शक्य होईल तितकं सत्संगामध्ये सेवा करायची बस. तुम्ही पण सेवा करायला पाहिजे, त्या पण वैष्णवी आहेत. तर ठीक आहे, आणखी कोणाचा काही प्रश्न आहे? तुमचा प्रश्न नसेल तर आपण इथे थांबूया.